एकीकडे मुख्यमंत्री पदाचा पेच सुटत असताना आता महायुतीच्या गोटामधली आणखी एक मोठी बातमी। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदांची मागणी होत असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे। दरम्यान राष्ट्रवादीच्या सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। तर यावेळी मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून युवा चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची ही शक्यता आहे। तर मुख्यमंत्री नेमकं कोण होणार हा प्रश्न सतावत असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर येते। एकीकडे भाजपचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झालाय, फडणवीसांचा मार्ग मोकळा झालाय, तर दुसरीकडे आता मंत्रिपदी कोणाची वर्णी लागणार याचीही चर्चा सुरू झाली आहे। आणि मंत्रिपद आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी, आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी खरं तर फडणवीसांच्या घराबाहेर सुद्धा रांगा लागलेल्या दिसतायत। फडणवीसांच्या भेटीगाठी सुद्धा वाढल्याचं दिसतंय। त्यापैकीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा आता मंत्रिपदांची मागणी केली जाते आहे। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदांची मागणी आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून केल्याची माहिती समोर येते आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार केला तर आता असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते यंदाच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये। त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही युवा चेहऱ्यांना सुद्धा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। नेमका मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला स्थान मिळेल याची ही चर्चा आहे आणि उत्सुकता सुद्धा आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भातली ही एक मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच सुटत असताना दुसरीकडे मंत्रिपदासाठी कोणाकोणाची वर्णी लागणार याची सुद्धा चर्चा होताना दिसते। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदांची मागणी राष्ट्रवादीकडून केली जाते आहे। निलेश बुधावले आपल्याला अपडेट्स देत आहेत। निलेश, यामिनी उद्या महायुतीची मीटिंग दिल्लीमध्ये पार पडणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत प्रामुख्याने बैठक असेल अशी माहिती मिळते। तत्पूर्वीच एक मोठी घडामोड हाती येताना पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कशा पद्धतीने आपल्याला जागा मिळायला पाहिजेत अशी एक डिमांड ठेवल्याचं पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मागच्या सरकारमध्ये 9 कॅबिनेट मंत्री होते, त्यामुळे ते रिपीट व्हावेत अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। यासोबतच 3 राज्यमंत्री पदं देखील आम्हाला दिली जावीत असं देखील त्यांचं म्हणणं आहे। या मंत्रिमंडळामध्ये मागच्या मंत्रिमंडळात जी मंडळी होती त्यांनाच पुन्हा रिपीट केलं जाऊ शकतं। केवळ त्याच्या 7 जणांना रिपीट केलं जाऊ शकतं, तर 2 जे आहेत त्या 2 जणांना कदाचित नवे जे चेहरे आहेत ते देण्यात येण्याची दाट शक्यता आहे। राज्यमंत्री पदासंदर्भात जर विचार करायला गेला तर 3 जे राज्यमंत्री पदे वाट्याला येऊ शकतात त्या ठिकाणी तरुणांना संधी दिली जाऊ शकते। सध्या इच्छुकांची देखील काही नावं जी आहेत, जी ज्यांना मिळू शकते अशी देखील नावं एबीपी माझाच्या हाती आलेली आहेत। याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील, आदित्य तटकरे असतील, अनिल पाटील असतील, यासोबतच बाबा आत्राम असतील, अशी प्रमुख मंडळी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 महत्त्वाचे कॅबिनेटमधले लोक आहेत, त्यांना कदाचित डच्चू मिळू शकतो अशी देखील माहिती मिळाली आहे। उद्या या संदर्भातला फायनल निर्णय होऊ शकतो अशी देखील बाब समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। अगदी निलेश, धन्यवाद या अपडेटसाठी। त्यामुळे कुणाकुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार हे बघणं उत्सुकतेचं आहे। पुढची बातमी बघूयात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।